आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. आपण मराठवाड्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील 2024 आणि 2019च्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर चर्चा केली. आता मराठवाड्यातील उर्वरित बीड हा लोकसभा मतदारसंघ, तसा राजकीय जागृत असा हा मतदारसंघ आणि त्यातही जातीयवादाला पोषक असं मतदारसंघ असल्यामुळं इथं अगदी नेहमीच आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यात ओबीसी विरुद्ध इतर किंवा इतर विरुद्ध ओबीसी अशीच मतदानात फाटाफूट झालेली दिसते. यावेळी या मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून त्याऐवजी त्यांच्या ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांना भाजपनं तिकीट दिलं. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेल्यावेळी या निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादी पक्षाचेच उमेदवार बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवलं आहे. लढत तशी काटेकी झाली. या मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलकांनी आपला तीव्र विरुद्ध सत्ताधारी असलेल्या भाजपच्या उमेदवाराविरुद्ध दर्शवलं आहे. त्यामुळं मतदान पण असं चुरशीनं इथं झाल्याचं दिसलं. या मतदारसंघात 2019ला 66.17% एवढं मतदान झालं होतं, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत इथं 70.92% एवढं मतदान झालं आहे. आणि गेल्या वेळेसपेक्षा 4% जास्त अधिक मतदान या मतदारसंघात झाल्यामुळं निवडणूक कोण जिंकणार याबाबत उलटसुलट चर्चा बीड लोकसभा मतदारसंघातील मतदारात आहे. जाणकाराच्या मते यावेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असं एक सूर निघत आहे. जालना हाही मतदारसंघ तसा सलग 5 निवडणुका जिंकणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यामुळं नेहमीच चर्चेत असतो. रावसाहेब दानवे हे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात इथून महाविकास आघाडीनं माजी आमदार काँग्रेस पक्षाचे डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. याही मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या बाजूने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाने रावसाहेब दानवे यांनाही विरोध केल्याचं दिसून आलं आहे. या मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात ही गेल्या वेळीपेक्षा म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. 2019ला या मतदारसंघात 64.75% मतदान झालं होतं, तर 2024 साली 69.18% एवढं मतदान झालं आहे. आणि गतवेळीपेक्षा या मतदारसंघात जवळपास 4% मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून येते. आणि मग या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या विजयाचा षटकार निश्चितच मराठा आरक्षण आंदोलक अडवतील का यावर इथं चर्चा सुरू असून अनेकांच्या मतांचा कानोसा घेतला तर इथं रावसाहेब दानवे जय आणि पराजयाच्या अगदी सीमारेषेवर असतील असं जाणकारांचं मत आहे. तिसरा मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद, म्हणजे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ. या मतदारसंघात MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, गेल्यावेळी शिवसेनेचे उमेदवार असलेले आणि पराभूत झालेले चंद्रकांत खैरे, जे की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत, आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने येथून विद्यमान राज्याचे मंत्री पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना मैदानात उतरवलं आहे.
त्यामुळं ही तिरंगी लढत अगदी चुरशीची आणि अटीतटीची होईल. त्यामुळं इथून कोण विजयी होणार हे आज कुणी छातीठोकपणे सांगत नसलं तरी एकंदरीत शरदचंद्र पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती आणि त्यांनी संदीपान भुमरे यांच्या विरोधात केलेला अगदी टोकाचा विरोधी प्रचार आणि त्याचबरोबर मुस्लिम मतदारांचा महाविकास आघाडीकडे असलेला कल यामुळं या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे जसे गेल्या वेळी निसटत्या मताधिक्याने पराभूत झाले तसे यावेळी निसटत्या मताधिक्याने विजयी होतील असं अनेकांचं मत आहे. या मतदारसंघात 2019ला 63.55% एवढं मतदान झालं होतं, तर आज यावेळी 2024ला 63.03% मतदान झालं असून गेल्या वेळीपेक्षा 0.52% मतदान कमी झालेलं आहे. हे 52% तसं म्हणलं तर फार मोठं मतदान नसणार आहे, परंतु हेही कमी झालेलं मतदान कोणाच्या तरी विजयाला किंवा पराभवाला कारणीभूत ठरेल हे मात्र नक्की. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.